नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की संध्या आदिराजला म्हणतो की अरे ती न सांगता कधी घरातून बाहेर जात नाही ना, मग तिला कोणी किडनॅप तर केलं नसेल ना. त्यानंतर आदिराज घाबरूनच म्हणतो की नाही संध्या, नाही असं होणार नाही, तुम्ही सगळेजण गावात शोधा, मी गावाच्या बाहेर तिला शोधतो, असं म्हणून तो तिथून निघून जातो. संध्या म्हणतो लवली काय भानगड आहे, पोरगी प्रेमाविमात तर नव्हती ना कुठल्या. लवली लगेचच म्हणतो अरे असं काय बोलतोय, चांगल्या संस्कारात वाढलेली पोरगी आहे ती असं काही बी करणार नाही. आणि मला तर वेगळाच संशय येतो, या सगळ्यामध्ये शालिनीचा हात तर नसेल ना. असं बघून दोन्हीही आश्चर्यचकित होतात. इकडे नित्य रेस्ट हाऊसवरती येते आणि शालिनी शिर्के पाटील असं म्हणून तिला आवाज देते. नित्य तिला हाक मारतच असते व बाहेर या असं म्हणत असते. शालिनी तितक्यात बाहेर येते आणि म्हणते हो इथेच आहे मी, कुठे जाणार आहे मी, बट यू आर लेट बेबी, आणि इतका उशीर का केलास तू यायला. शालिनी रक्ताने माखलेले हात घेऊन तिच्यासमोर बसते. नित्य खूप आश्चर्यचकित होते. शालिनी म्हणते की रक्त आहे हे, रंग नाही बरं का, संपवलं मी. सावरीला नाही तर त्या प्रवीणला, त्याने तुला पुरावे दिले होते ना, मग त्याला मी संपवून टाकलं, असं म्हणून ते रक्ताचे हात एका बाऊलमध्ये धुत असते. नित्य धक्क्याने तिच्याकडे बघतच असते. शालिनी म्हणते की आता नाव नाही घेणार तो माझा, असंही त्याचा जीवच घेतला आहे मी आता. नित्याला विचारते की काय मग आणलेस ना पुरावे. नित्य म्हणते की सावरी कुठे आहे. शालिनी म्हणते शहाणी, आधी पुरावे मग सावरी. नित्य म्हणते की सावरीला दिल्याशिवाय मी पुरावे देणार नाही. शालिनी म्हणते ठेव तुझ्याकडे पुरावे, मला फारसा फरक पडत नाही, भरपूर आरोप आहेत माझ्यावरती, तर हा एक अजून आरोप लागेल, याच्या पलीकडे काय होईल. फार तर सावरीच्या नाजूक गळ्यावरून मी असा सुरा फिरवेन, एवढंच. नित्य जोरातच ओरडून म्हणते की बास. नित्य लगेच तिला पुरावे देऊन टाकते आणि शालिनी ते पुरावे त्या हात धुतलेल्या रक्ताच्या पाण्यामध्ये भिजवून टाकते आणि म्हणते की जा आता हे पुरावे आदिराजला नेऊन दे. नित्य विचारते सावरी कुठं आहे. शालिनी म्हणते आहे ना सावरी, तिला अजूनही जिवंत ठेवलेलं आहे मी, पण तुला माझं अजून एक काम करावं लागेल. नित्य म्हणते की मी आता तुमचं कोणतंही काम ऐकणार नाही, कारण आपलं डील तर एवढंच झालं होतं ना. शालिनी म्हणते की कुठलाही डिसिजन घेण्याची तुझी परिस्थितीच नाही आहे, तुला मी जे सांगेल ते करावंच लागेल. तू विचार पटकन मला काय करायचं आहे म्हणून. विचार आणि त्यानंतर नित्य हातबल होऊन तिला विचारते की काय करायचं आहे मला. त्यानंतर शालिनी म्हणते की काही नाही, फक्त सह्या करायच्या आहेत. नित्य आश्चर्यानेच म्हणते हे पेपर्स. त्यानंतर शालिनी म्हणते की अगं मी सावरीला किडनॅप केलं, तुला घराबाहेर काढलं, हे तर साधे पेपर्स आहेत, ते मिळवणं माझ्यासाठी इतकं कठीण आहे का. कर सह्या कर पटकन, नाही तर त्या सावरीचा गळा खरंच चिरून टाकेल मी. आणि नित्य घाबरूनच म्हणते की सह्या करते मी, आणि ती खाली बसते आणि पेपर्सवरती सह्या करते. सह्या करताना नित्य खूप रडत असते आणि शालिनी मोठमोठ्याने हसत असते. शालिनी लगेच फोन लावते आणि म्हणते की सावरीला सोड ठरलेल्या ठिकाणी, तिच्या डोळ्यावर पट्टी बांधायची आणि तिने तुला पाहिलं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची. शालिनी नित्याला म्हणते की जा आता घरी जा, येईल सावरी घरी, आणि हे पेपर्स आदिराजला द्यायचे आणि लगेच घराबाहेर पडायचं. मला जर तू त्या घरामध्ये दिसली तर मी स्वतः तुझा गळा चिरेल, असं म्हणते. ते रडतच ते पेपर्स उचलते आणि तिथून निघून जाते. शालिनी मात्र खूप हसत असते. इकडे विमल तात्या दारात बसलेले असतात आणि पाहुणी म्हणत असते की बघा त्या नित्यामुळं काय झालं आहे. तरी मी म्हणत होते की त्या पोरीला घरात घेऊ नका, तिच्यामुळे या घराची पार राख रांगोळी झाली आहे. विमल चिडूनच म्हणते की अगं काय ऐकायचं होतं अजून तुझं, सगळं तर ऐकलं आहे ना. तुझ्यासाठी त्या राजाच्या सह्यासुद्धा घेतल्या आहे मी त्या डिवोर्स पेपरवरती, अजून काय करायला पाहिजे होतं मी. तात्या म्हणतात मला काही वाटत नाही की या सगळ्यामध्ये त्या नित्याचा काही हात असेल. पाहुणे लगेचच म्हणते की हां घ्या आता, अजूनही यांना त्या नित्याचाच पुळका आहे. तितक्यात सावरी आवाज देते की आयडे. विमल धावतच उठते आणि माझ्या लेकीची हाक असं म्हणते. सावरीला समोर पाहते आणि ती खूप तिला कडकडून मिठी मारते आणि रडू लागते. विमल तिला खाली बसवते आणि म्हणते की अगं कुठं गेली, कुठं होतीस तू. तात्या म्हणतात की अगं असं आमचा जीव टांगण्याला लावायचा नाही, गेली कुठं होतीस तू. सावरी सांगते की मला नाही माहिती कुठं गेले होते मी. त्यानंतर पाहुणे म्हणते म्हणजे. सावरी म्हणते की अगं माझ्या डोळ्यावरती पट्टी बांधली होती, नेताना बी आणि सोडून आणताना बी. हे ऐकून सर्वांना मात्र आश्चर्याचा धक्का बसतो. तात्या विचारतात कुठं सोडलं त्यांनी तुला. सावरी म्हणते मारुतीच्या मंदिरामागं. त्यानंतर विमल घाबरूनच म्हणते की अरे देवा, कोण होती ती माणसं, कोणी नेलं होतं तुला सांग की. सावरी म्हणते की मग आई रे मला काहीच माहीत नाही, त्यांना कोणाचा तरी फोन आला आणि त्यांनी लगेच सोडलं मला. तात्या म्हणतात असू दे जाऊ दे, काय विचारायचं आहे ते नंतर विचार तिला, अगोदर आदिराजला फोन करून सांगितलं पाहिजे
की तो लय काळजीमध्ये पडला असेल तिला. विमल सावरीला घरामध्ये घेऊन जाते. इकडे नित्या रस्त्याने चालत असते. आदिराज त्याला हाक मारतो की नित्या मॅडम थांबा, तुम्ही सावरीला शोधायला निघाला आहात ना? पण तात्यांचा फोन आला होता की आली आहे ती घरी. नित्या रडत असते. आदिराज म्हणतो की लगेच पाणी येतं बायकांच्या डोळ्यात. आता कसलं वाईट वाटतंय तुम्हाला? आली की ती घरी आता? डोळे पुसा तुमचं, असं म्हणून स्वतःच तिचे डोळे पुसतो. तो नित्याला गाडीवर बसायला सांगतो. नित्या गाडीवर बसते आणि आदिराज म्हणतो की ठेवा हात, नाहीतर परत मला ते सगळं ऐकावं लागेल की हात तुटन, पाय मोडल आणि हे असं काही झालेलं मला बी नाही चालणार, तर त्यामुळे तुम्ही खांद्यावर हात ठेवा. नित्या खांद्यावर हात ठेवते आणि मनातच रडत रडत म्हणते की कसं सांगू आदिराज तुला, हा हातसुद्धा सुटणार आहे आणि ही साथसुद्धा सुटणार आहे. इकडे रात्री आदिराज नित्याला म्हणतो की नित्या मॅडम, तुम्ही मला दुपारी काहीतरी सांगणार होतात ना, आता सांगा ना ते. नित्या त्याला डिवोर्सचे पेपर दाखवणार तितक्यात सावरी त्याला आवाज देते दाद्या, आणि ती त्याला मिठी मारते. आदिराज काळजीनेच तिला विचारतो की अगं कुठं होतीस तू, कुठं गेली होतीस, तुला काही झालं नाही ना? सावरी म्हणते की अरे दाद्या, मला किडनॅप केलं होतं. त्यानंतर आदिराज धक्क्यानेच म्हणतो की काय, कोण होती ती माणसं, कुठं नेलं होतं तुला? सावरी म्हणते की अरे दाद्या, मला काहीसुद्धा माहीत नाही आहे कोण होती ती माणसं, फक्त मला घेऊन गेली आणि सोडून दिलं. तात्या म्हणतात असू दे, आपली पोर आली ना घरी आता. विमल म्हणते की देवी आईच पावली म्हणायची आपल्याला. तात्या लगेच म्हणतात की ए पोरांनो, चला राखी बांधून घ्या, आणि सगळे घरात निघून जातात. पाहुणी लगेच नित्याकडे जाते आणि म्हणते तू पण या, आज सणावाराचं तुला कोणीसुद्धा काय बी बोलणार नाही आणि तू पण ये, असं म्हणून घरात निघून जाते. नित्या खूप रडत असते आणि रडत रडत आंबाला मिठी मारते. इकडे सावरी आदिराजला औक्षण करत असते. सावरी त्याला राखी बांधते आणि पेढा भरवायला जाते. तर आदिराज तिचा हात धरतो आणि म्हणतो की सावरे, मला माफ कर, आज रक्षाबंधनाच्या दिवशीच मी तुझी रक्षा नाही करू शकलो. सर्वांना खूप वाईट वाटत असतं. सावरी म्हणते दाद्या, काय बी काय बोलायला लागलास, या सगळ्यामध्ये तुझा काही बी दोष नाही. आदिराज म्हणतो की असं कसं, या घरामध्ये मी असताना माझ्या बहिणीला पळून घेऊन गेले आणि मला तपासही लागणार नाही, मी काहीच मी करू शकलो नाही. पाहुणे लगेचच म्हणते राज, तुला कळलं नाही, कारण या सगळ्यामध्ये घरातल्याच कुणाचा तरी हात असणार आहे. आणि सगळेजण आश्चर्यचकित होतात. तो प्लॅन फसला म्हणून दिलं हिला सोडून, असं म्हणते. पाहुणे म्हणते की मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये त्या नित्याचाच हात असणार आहे. सावरी जोरातच ओरडते, म्हणते की पाहुणे काही पण बोलू नको, उलट मला तर वाटतंय की मला सोडण्यामागं नित्या मॅडमचाच काहीतरी हात असणार आहे, त्यांनीच काहीतरी केलं असणार. सगळेजण आश्चर्यचकित होऊन सावरीकडे बघतात. नित्या तिथे येते आणि म्हणते की मी आत येऊ का, तुमच्या सगळ्यांची परवानगी असेल तर. तात्या म्हणतात की आता आणखी लाजवू नको, ये घरामध्ये. नित्या घरात येते आणि आदिराजला म्हणते की आदिराज, मला तुझ्याशी बोलायचं आहे. आदिराज उठून उभा राहतो आणि तिच्या समोर येऊन उभा राहतो. त्यानंतर नित्या म्हणते की आदिराज, तुझ्या वाटेतून दूर व्हायचं ठरवलं आहे मी. नित्या रडत रडत ते डिवोर्सचे पेपर आदिराजच्या हातामध्ये देते आणि म्हणते की हे डिवोर्स पेपर मी सह्या केलेले आहेत. सर्वांना खूप धक्का बसतो. पाहुणीला खूप आनंद झालेला असतो. नित्या म्हणते की आजपासून आपलं नातं संपलं. नित्या आदिराजचा हात हातामध्ये घेते आणि डिवोर्स पेपर त्याच्या हातामध्ये ठेवते. शेवटचं त्याच्या डोळ्यामध्ये बघते आणि रडत रडतच तिथून निघून जाते. सर्वांना खूप आश्चर्याचा धक्का बसलेला असतो. आदिराज रडत असतो आणि हाताने स्वतःचे डोळे पुसतो. नित्य बाहेर खूप रडत असते. तितक्यात आम्या तिथे येते आणि आम्हा म्हणते की अगं पोरी, तुझ्या डोळ्यातलं पाणीसुद्धा संपत नसतं आणि ह्या लोकांना दगडाला पाझरसुद्धा फुटत नसतो. तितक्यात पाहुणे तिथे येते आणि म्हणते अजून गेली नाहीस का तू, कोणाची वाट बघत आहेस? अरे हां, राजची का? राज काय तुला सोडवायला येत नसतो, त्याचं आणि तुझं नातं संपलेलं आहे ना, असं म्हणते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जोगतीन नित्याला म्हणते की देवीसमोर 3 नारळ ठेवलेले आहेत, त्यातला एक नारळ निवड. त्यानुसार आपल्याला कळणार आहे की पुढे काय होणार आहे, त्याची दिशा समजेल. नित्या लगेचच त्यातलं एक नारळ निवडते. ते नारळ जोगतीन देवी पुढे फोडते, तर तेव्हा तो नारळ नाचलेला निघतो. हे पाहून नित्याला खूप आश्चर्य वाटतं. जोगतीन म्हणते की ही एक शेवटची आशा होती आणि तीसुद्धा आता गेली आहे. इकडे आदिराज शालिनीने दिलेला चहा पितो आणि रिकामा कप टेबलवरती ठेवतो. शालिनी त्याला विचारते की आवडला का चहा? आश्रय लगेचच म्हणतो की तू आता एक काम करायचं, नित्याला टेकडीवरच्या कड्यावरती घेऊन जायचं आणि त्या कड्यावरून तिला ढकलून द्यायचं. शालिनीने दिलेल्या चहामुळे आदिराज संमोहित झालेला असतो आणि तो लगेचच म्हणतो की तुम्ही सांगाल तसं मी करायला तयार आहे, आणि असं म्हणून तिथून तो निघून जातो. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ अपडेट पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.
व्हिडिओला लाईक करा व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.